कुछ भी काम करने से। आणि यानंतरची बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये निदा खानच्या प्रकरणामध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावरती आता बुलडोझर चालणार आहे। महापालिकेचं पथक तिथे दाखल झालेलं आहे आणि याचाच सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। याच्या घरावरती महापालिका कारवाई करणार होती, त्या आधीच मतीन पटेल यांनी त्यांचं घर रिकामं या ठिकाणी केलेलं आहे आणि इथले कधीही पाडापाडी होऊ शकते, मात्र त्याला कुठलाही विरोध या ठिकाणी यांच्या वतीनं करण्यात येणार नाही। आता हे घर आहे, हे दोन घर आहेत, एक भाऊ आणि दुसरा भाऊ, हे दोघांची दोन घर आहेत, म्हणजे हे एका भावाचं घर आहे, हे दुसऱ्या भावाचं घर आहे। दोनही घर या ठिकाणी रिकामे करण्यात आलेत। आपण पाहू शकतो की काही वृद्ध व्यक्ती घरामध्ये आहेत, मात्र हे घर या ठिकाणी पूर्णपणे महापालिकेच्या वतीनं कारवाई होणार असल्यानं पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत। दादा, मला सांगा की कोणतं घर मतींचं आहे आणि रिकामं सगळं केलंय, ऑफिस घर? इनके वालिद साहब ने क्या करे, इनके बच्चों के हिस्से दे दी। ये जो घर है यहाँ से इधर, ये मतीन पटेल हमारे जो नगर सेवक है उनका ये है, और ये जो उनके भैया मोहसिन ये उनका है। मगर प्रशासन ने ऐसी नोटिस, कैसी नोटिस दी है समझ में नहीं आया। तो तोड़े किसका घर आप, नगर सेवक का तोड़ रहे क्या उनके भाई का तोड़ रहे? करना क्या, प्रशासन भी ऐसा काम कर रही, क्या करना चाहिए बोलिए आप। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मतदान केलंय मतीनला? सर हमारे को तो इतना ही लग रहा है कि ये इतना बड़ा गुनाह नहीं जो आप घर से बेघर कर दे रहे हो। सर उसमें आप डीप में जाओ कि इतना बड़ा भी गुनाह नहीं किया भाई ने, और यहाँ की आवाम ने उनको चुन के दिया। वो अच्छा आदमी था तभी चुन के दिया ना उनको। अगर वो खराब आदमी होता ऐसे काम वाला तो उसको पब्लिक भी चुन के नहीं देती। स्वतःहून काढून घेतलं हे सगळं घर? हाँ, कार्ड तो इसलिए लिए उसको कि हमारा भी बहुत सारा नुकसान हो जाता था। जो बचाना चाहते थे हम बचा लिए, अब जो तो उसको उनके हवाले कर देंगे। हम तो ये चाह रहे थे कि उनको हम हार डाल के उनको ये बोले कि आप तोड़ दो। आपने हमको नोटिस दे दिए, हर चीज दे दिए, वो भी इलीगल दिए, 24 घंटे की भी नहीं। अभी 24 घंटा हुआ भी नहीं जो आपने हमारे को कोर्ट से दिए थे। हुआ क्या 24 घंटा? उससे पहले ही आप वहाँ पे 200-250 लोग लेके आ गए, वो गलत है ना सर। क्या लगता है आपको? क्या लगेगा? ठीक आहे, आपण पाहतोय की हे घर आहे मतींचं आणि मतींचं हे पूर्णपणे घर या ठिकाणी रिकामं केलं गेलं आहे। हे पण आपण पाहतोय की घरात कुठलंही सामान नाही। महापालिकेनं कारवाई करायच्या आधीच या ठिकाणी या लोकांनी पूर्णपणे घर रिकामं केलेलं आहे आणि आता आपण पाहतो की हे घर आहे आणि या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं सामान मतींचं पाहायला मिळत नाही। हे स्वयंपाकघर असेल किंवा इतर घर असेल तर इथे पूर्णपणे हे घर मतींना स्वतःहून या ठिकाणी रिकामं केलंय। आता महापालिका यावरती कधी नेमकी कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र आपण पाहतोय की घर पूर्णपणे मतींना स्वतःहून रिकामं केलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमधून ही दृश्य आपण पाहतोय। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावरती बुलडोझर चालणार आहे। महापालिकेचं पथक हे दाखल झालेलं आहे। हे घर अनधिकृत असल्याचं समोर आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हे घर अनधिकृत असल्याचं समोर आलं, त्याचं कारण म्हणजे निदा खान। नाशिकच्या TCS प्रकरणामधील आरोपी निदा खान ही या घरामध्ये लपून बसलेली होती। मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिलेला होता आणि याच नंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। त्यानंतर आज महापालिकेकडून या संपूर्ण घरावरती तोडक कारवाई करण्यात येते आहे। मात्र त्याआधीच आपण दृश्यांमध्ये पाहतोय मतीन पटेल यांच्या घरच्यांनी त्यांचं घर हे त्याआधीच रिकामं केलेलं आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मतीन पटेल यांच्या घरावरती बुलडोझर चालतोय, महापालिकेचं पथक दाखल झालेलं आहे, कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते? स्टँड बाय आता आपण पाहतो की हे मतीन पटेलचं घर आहे आणि या ठिकाणी कारवाईला सुरुवात झालेली आहे। मात्र त्याआधीचे दृश्य या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मतीन पटेलच्या वतीनं
त्यांचे जे कुटुंब आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं होतं. आलेल्या पथकाचं संविधान या ठिकाणी दिलं, फुलं टाकली आणि स्वागत केलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की जसं मतींचं घर तुम्ही पाडलेलं आहे तसं इतर कॉर्पोरेटर असतील किंवा इतर जे अनधिकृत बांधकामं या ठिकाणी असतील त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यापूर्वीच जे ऑफिस आहे शिवाय इतर जे त्याचं राहतं घर आहे आणि निदा खानला ज्या ठिकाणी लपवलेलं होतं ते घर देखील या ठिकाणी पाडण्यात सुरुवात झालेली आहे. आता आपण ही दृश्य पाहत आहोत. थेट पाडापाडी सुरू गेलेली आहे आणि मतीन पटेलवरती आरोप आहेत की त्यानं निदा खानला आश्रय दिला आणि त्यामुळे महापालिकेच्या वतीनं सुरुवातीला 3 दिवसाची आणि नंतर 24 तासाची या ठिकाणी मुदत दिली गेली होती आणि त्यानंतर आता ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत की मतीन पटेलच्या घरावर या ठिकाणी बुलडोजर चालवला जात आहे आणि महापालिकेच्या वतीनं ही कारवाई करण्यात येते. खरं तर मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. दंगा काबू पथक असेल, इतर राखीव पथक असतील ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि थेट मनपाच्या वतीनं या ठिकाणी ही कारवाई सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र तत्पूर्वीच मतीन पटेलच्या कुटुंबियांनी त्याचं घर पूर्णपणे रिकामं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं होतं. आकांक्षा. अगदी त्यामुळे या तोडक कारवाईला आता सुरुवात झाल्याचं दिसतंय. दृश्यांमध्ये दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे हे बुलडोझर त्याचबरोबर JCB इथे दाखल झालेले आहेत आणि कुटुंबियांनी खरं तर याला पाठिंबा दिलेला आहे. एक प्रकारे त्यांनी घराचं सामान हे खाली करून या महापालिकेची जी तोडक कारवाई होतीये याला पाठिंबा दिल्याचं कळत आहे. मात्र कृष्णा, यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ही तोडक कारवाई जी करण्यात येते हे सगळं प्रकरण उघडकीस आलं ज्यावेळेस निदा खानला अटक करण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण निदा खानच्या प्रकरणामध्ये मतीन पटेल यांच्यावरती नेमके काय आरोप आहेत? मतीन पटेलवरती आरोप हेच आहेत की ज्यावेळेस निदा खान ही पोलिसांना सापडत नव्हती त्यानंतर कोर्टानं देखील अटकपूर्व जामीन या ठिकाणी फेटाळलेला होता आणि अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिचा पोलीस शोध घेत होते. मात्र पोलिसांना एक माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगरचे मतीन पटेल नावाचे एक MIMचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी या ठिकाणी तिला लपवलेलं आहे. सुरुवातीला मतीनला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. म्हणजे ती मतीनला जे निवडणूक काळामध्ये पोलीस संरक्षण दिलं होतं, इम्तियाज यांच्यावर हल्ला झाला, ज्यांनी हल्ला केला तोच मतीनच्या विरोधात उभा होता. त्यामुळे संरक्षण दिलं गेलं होतं. त्याच्या चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि नंतर चौकशी करून निदाचा पत्ता त्यांनी सांगितला आणि त्याच्यासह ती कारवाई या ठिकाणी केली गेली आणि त्यामुळे कारवाई केल्यानंतर लगेच महापालिकेच्या पथकानं 3 दिवसाची नोटीस या ठिकाणी पाठवली. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये मतींच्या वतीनं या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं होतं. मात्र कोर्टाने त्यामध्ये काही हस्तक्षेप केला नाही आणि त्यामुळे महापालिकेच्या वतीनं लगेचच या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता आपण हे दृश्य पाहतो आहोत हे घर या ठिकाणी पाडलं जात आहे आणि स्वागत देखील त्या लोकांनी केलं होतं. मात्र आता मनपाचे 4 JCB या ठिकाणी मतींचं घर पाडत आहेत आणि घर पाडायला सुरुवात या ठिकाणी झाली. आकांक्षा. निश्चित त्यामुळे निदा खानच्या प्रकरणामध्ये ज्या मतीन पटेलनं निदा खानला आश्रय दिलेला होता त्याची जी अनधिकृत बांधकामं होती ती पाडण्यास आता सुरुवात झालेली आहे. खरं तर कृष्णा, या सगळ्याच प्रकरणानंतर आता त्याचं नगरसेवक पद हे देखील धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे नगरसेवक पदासंदर्भामध्ये महापालिकेकडून नेमकी काय कारवाई करण्यात येते? महापालिकेच्या नियमानुसार ज्यावेळेस अर्ज करतो महानगरपालिका नगरसेवक पदासाठी उभा राहण्यासाठी त्यावेळेस एक ॲफिडेव्हिट दिलं जातं की माझं कुठलंही अतिक्रमण नाही आणि ते अतिक्रमण असेल तर या ठिकाणी माझं नगरसेवक रद्द झाला तर मला त्या संदर्भात हरकत नाही. आणि हेच अतिक्रमण या ठिकाणी समोर आलंय. त्यामुळे केवळ घरावरच नाही तर नगरसेवक पदावर देखील गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तशी प्रक्रिया सुरू केल्याचं महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया जर आपण पाहिली तर सुरुवातीला नोटीस द्यावी लागेल, त्यानंतर
याची सुनावणी पार पडेल, मग महापालिका स्तरावरती निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर पुढे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर नगरसेवक पद देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आणखीन एक अपडेट देतो की रात्री इम्तियाज जलील हे देखील मतीन पटेल यांच्या घरच्यांशी बोलण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी देखील भेट घेतली, मात्र त्याचा तपशील मिळू शकलेला नाही. आणि आत्ता आपण पाहतोय की घर पाडायला या ठिकाणी मनपाच्या पथकानं सुरुवात केली आहे आणि काही वेळातच मतींच्या घराचं अस्तित्व हे संपलेलं असेल. आकांक्षा. त्यामुळे या सगळ्या